हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हा जो व्हिडिओ आहे तो गुरुपौर्णिमेचा आहे आणि गुरुपौर्णिमे दिवशीच माझ्या पारायणाची सांगता होती. मला थोडं उशिरा जायचं होतं कारण आज होम हवन आणि सांगता होती. त्याच्यामुळं मी घरातलं पूर्ण झाडून वगैरे घेतलं, फरशी पुसून घेतली. मुलांना शाळेत जायचं होतं, मुलांचं आवरून घेतलं. मुलांनी पण स्वामींना गुलाबाचं फूल वाहून घेतलं. स्वामी आजोबा आहेत, ते पण त्यांना गुरु मानतात. मुलं शाळेमध्ये गेली, त्याच्यानंतर मी हळदीचं लेपन करून घेतलं, दारात छान अशी रांगोळी काढली. त्याच्यानंतर मी चाफ्याचे 2 हार बनवून घेतले. छान असा फ्रेश चाफा मिळाला होता. त्याच्यानंतर माझी जी नित्य देवपूजा आहे ती मला करून घ्यायची होती आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्याला आषाढी पौर्णिमा पण होती. तर कुलदेवतांच्या टाकावरती मी छान असा पंचामृताने अभिषेक करून घेतला. त्याच्यानंतर श्रीयंत्रावर पण अभिषेक केला. पण पौर्णिमेला, अमावास्येला जेवढी महालक्ष्मी कुलदेवताची सेवा करेल तेवढी चांगली असते. त्याच्यानंतर मी माझा मंगल कलश साफ करून घेतला. त्याच्यातली पानं बदलली. अशा प्रकारे माझी आजची ही देवपूजा झाली होती. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा असल्यामुळं मला गुरुपौर्णिमेची पण पूजा मांडायची. मी इथं पूजेची तयारी करून घेतली होती. छान असं स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करून घेतला होता. मला 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत पारायण पण करायचं होतं. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मला मठात पण जायचं होतं. मी त्याच्यामुळे सकाळी लवकर आवरलं होतं. गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे जीवनाला नवीन दिशा देणारा प्रकाश. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा असे म्हणतो. ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून पण ओळखली जाते. हा सण महर्षी देवव्यास यांच्या जन्मनिमित्त तसेच आपले आध्यात्मिक गुरु, आई वडील आणि शिक्षक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. माझी गुरुपौर्णिमेची पूजा मांडणी झाली होती. मला 1 दिवसाचं स्वामीचरित्र सारामृत पारायण करायचं होतं. त्याचीही मी मांडणी तिथेच केली होती. त्याच्यानंतर स्वामींना मी केळीचा नैवेद्य बनवला होता. तो देवांना आणि स्वामींना दाखवून घेतला. मला मठामध्ये जायचं होतं. मी छान असं आवरून घेतलं होतं. आज होम होता. मग मठात उशीर व्हायला नको म्हणून मी छान असं आवरून घेतलं होतं. त्याच्यानंतर स्वामींना नमस्कार केला आणि मठामध्ये गेलो. मी आणि माझ्या मिस्टरांनी पण स्वामींना गुरुपद दिलं. मठामध्ये खूप गर्दी होती. आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळं एवढी काही गर्दी नव्हती. स्वामींची सकाळची तयारी अशी झाली होती. त्याच्यानंतर इथं होम हवनाची तयारी चालू झाली होती. मी पण नंतर होमाला बसले आणि माझी आहुती दिली. त्याच्यानंतर छान असं स्वामींचं आवरून झालं होतं. मठामध्ये हा प्रसाद वाटला होता, पण माझा उपवास होता गुरुपौर्णिमेचा म्हणून मी ती घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर पुरणपोळीची तयारी केली. छान असं पुरण करून घेतलं होतं. त्याच्यानंतर त्याला गुळाचा छान असा चरका देऊन घेतला. त्याच्यानंतर माझ्या काही सेवा राहिल्या होत्या, मी ते करून घेतलं. स्वामींचा जप करून घेतला. त्याच्यानंतर स्वामीस्तवन एकदा वाचन करायचं असतं आपल्याला स्वामीचरित्र सारामृत वाचनाच्या अगोदर, ते करून घेतल्यानंतर मला ग्रंथ वाचन करायचं होतं. 1 ते 21 अध्याय एका बैठकीतच आपण वाचायचं. 1 दिवसाचं स्वामीचरित्र पारायण होतं, ते मी करून घेतलं. त्याच्यानंतर माझा छान असा नैवेद्य करून घेतला. एक कुलदेवीला, देवतांना, त्याच्यानंतर स्वामींना असे मी 3 नैवेद्य घरामध्ये दाखवले. त्याच्यानंतर आमच्या इथं छान असं देवीचं मंदिर आहे, तिथं पण मी जाणार होते नैवेद्य दाखवायला. तर मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर स्वामींना नैवेद्य दाखवताना असं म्हणायचं आहे, या स्वामी राजा बसा भोजनाला, हा पंचपक्वान्न नैवेद्य केला. पुरणाची पोळी तुम आवडीची, लाडू करंजी असेही खाव्याची. डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा, हे केशरी दूध घ्या स्वामी देवा. तर चला, आजच्यासाठी एवढंच.